नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. दिव्यांग फाउंडेशन आरग यांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग फाउंडेशन आरग यांच्या वतीने नुकताच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, व्याख्यान आणि गुणगौरव सत्कार समारंभाचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून सांगली येथील आस्था प्रोजेक्ट नेटवर्किंग ऑफिसर श्री संग्राम घोरपडे आणि श्री रमेश बोबडे एपीडी यांची उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि दिव्यांगांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेत विविध क्रमांक पटकावलेल्या दिव्यांगांचा विशेष शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आरगच्या सरपंच सौ अमृता संजय नागठाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्री SR बापू पाटील, आजी माजी संघटनेचे प्रवक्ता मेजर सतीश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ प्राजक्ता प्रशांत चौगुले, श्री अमर दादा पाटील, ग्रामसेवक श्री विनायक मोरे, श्री सुभाष खोत, श्री आनंदा काळे आणि मेजर मारुती जाधव साहेब यांचा समावेश होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल देसाई यांनी प्रभावीपणे केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग फाउंडेशन आरगचे अध्यक्ष श्री संजय सावंत, उपाध्यक्ष श्री मारुती नाईक, सचिव श्री महमूद मुजावर आणि सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. दिव्यांगांना सन्मान मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवरती असेल किंवा समाजाचे जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असेल त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून दिव्यांग दिन साजरा करणं गरजेचं आहे. आज बघितलं तर